गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 16 भावदर्शन। या प्रथम भावदर्शनात अकोल्यातल्या भक्तांनी सद्गुरूंचे 81वे वर्ष लक्षात घेऊन सहस्त्रचंद्र दर्शन करण्याचे ठरवले आणि त्यांची रौप्य तुला करण्याचे ठरवले। श्री गणेशाला वंदन करून आपण या भावदर्शनांची सुरुवात करूया। सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे हे चरित्र वर्णन करत असताना आणि ही चरित्ररूपी हे अमृत चाखत असताना या पात्रावरून उठावेसेच वाटत नाही। अधाशी माणसासारखे सारखे किती घेऊ आणि किती नको, किती ग्रहण करू आणि किती नको असे होऊन जाते। हे गजानना, तुझ्या कृपेने हे चरितामृत चाखण्याची संधी या शेखराला आणि सद्गुरूंच्या अनेक भक्तांना प्राप्त झालेली आहे। म्हणून मी तुला वारंवार नमस्कार करतो, तुला शरण येतो। सद्गुरूंचा हा दरबार केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच मला दिसू शकला, अन्यथा या दरबारामध्ये पाऊल टाकण्याची माझी प्राज्ञा नव्हती। या दरबारामध्ये जेव्हा भक्त प्रवेश करतात तेव्हा त्यांची अवस्था ही खुळचटून जाते, ते खुळेच बनून जातात। कारण या चरित्राचं पान करत असताना त्यांची दृष्टी जी सद्गुरूंच्या चरणावरती स्थिर होते ती तिथेच राहते, तिथून हलण्याची इच्छाच होत नाही। असं विभोरपण त्यांना प्राप्त होतं आणि सद्गुरूंची पूजा करत असताना ते भावसुमने सद्गुरूंच्या चरणावरती अर्पण करीतच राहतात, तिथून त्यांना हलावेसेच वाटत नाही। अशी ही पूजा बांधत असताना, पूजा करीत असताना अकोल्यातल्या भक्तांना मात्र वेगळ्याच काही गोष्टींचे स्फुरण होत होते। त्यांच्या मनात असे विचार येत होते की आपण असे काही भव्य दिव्य करून दाखवावे आणि सद्गुरूंच्या भक्तीचा जो आविष्कार आहे तो वेगळेपणाने या अध्यात्माच्या इतिहासामध्ये प्रस्थापित करावा, असे काहीतरी आपण करूया, असा त्यांच्यामध्ये आधी दबक्या आवाजात आणि नंतर मग मोकळेपणाने ते आपसामध्ये अशी चर्चा करायला लागले की आपण असं काहीतरी करून करूया। आणि मग ते या संबंधातला विचार करायला लागले। त्यांच्या मनात आलं की असं कार्य आपण काहीतरी करावं की ज्याची वाखाणणी देशात आणि विदेशात सुद्धा व्हावी, आणि जेव्हा केव्हा अध्यात्माचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अकोल्यातल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची नोंद त्यामध्ये अग्रक्रमाने व्हावी, असा विचार त्यांच्या मनात आला। पण काय करायचं असं ते एकमेकांना विचारायला लागले। बरं, काय करावं, कुणाला विचारावं आणि ते कार्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, असा त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या चर्चेमध्ये तो विषय घोळत राहिला। मग त्यांनी असं ठरवलं की त्या कार्यक्रमामध्ये आपण असं करूया की देशभरामध्ये जेवढे शिष्य आहेत सद्गुरूंचे सर्वत्र पसरलेले आणि विदेशात सुद्धा, आणि जी ज्ञानी माणसं आहेत देशभरामध्ये, त्या सगळ्या ज्ञानी माणसांना, त्या शिष्यांना आपण अकोल्यामध्ये बोलवायचं आणि इथे बोलावून सद्गुरूंच्या बरोबर जे सख्य या सगळ्या शिष्यांचं आहे, अकोल्याचं आहे, अकोल्यातल्या या शिष्यांचं आहे, त्याचं असं काही प्रदर्शन आपण करायचं की त्यामुळे अनेकांना सद्गुरूंच्या या कार्याचा बोध झाला पाहिजे आणि ते या कार्याशी
संलग्न झाले पाहिजेत, असं आपण काहीतरी करूया. आणि आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंचं जे प्रेम आहे ते प्रेमही आपल्याला व्यक्त करण्याची संधी मिळेल. मग काय करावं बरं? पुन्हा त्यांचा विचार सुरू झाला, उलटसुलट विचार सुरू झाले. आणि मग अकस्मात त्यांच्या लक्षात आलं की अरे, सद्गुरूंच्या वयाची आता 81 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपल्याला हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय धूमधडाक्यात करता येईल. काय करूया आपण सद्गुरूंची पूजा करू. आणि पूजा नुसती करायची असं नाही, तर सद्गुरूंची तुला करू, सद्गुरूंची मिरवणूक काढू, वाजत गाजत सगळ्या नगरात अनेक पथकं तयार करू. आणि सद्गुरूंच्या वरची आपली श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेला हे आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपण व्यक्त करू. चला तर मग हेच करूया. सहस्त्रचंद्र दर्शन करूया आणि रौप्य तुला करूया. झालं. हे सगळं त्यांचं आता या निर्णयावर ते येऊन पोचले. सगळ्यांनी एकमताने ठरवलं की अकोल्यामध्ये सद्गुरूंचे सहस्त्रचंद्र दर्शन आपण करूया, त्यांची रौप्य तुला करूया. आणि मग काय विचारता, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये संचारला की विचारता सोय नाही. बैठकावर बैठका सुरू झाल्या आणि याची त्याची चौकशी सुरू झाली. अरे, तो हा आला का? का आला नाही? जा 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 त्याच्याकडे जा, त्याला बोलावून आणा. त्याला म्हणा की अरे, संसार तर आहेच आहे, त्याला थोडंसं बाजूला ठेवा आणि हे जे काम आपण आता हाती घेणार आहोत ते काम आपण सगळे मिळून करूया. एकीचं बळ या ठिकाणी आपण दाखवूया, एकत्र येऊया आणि आपल्या मनामध्ये भक्तीचा जो हा भाग आहे, जो भाव आहे, त्याला आपण व्यक्त करूया. चला ते असे एकमेकांना आग्रह करायला लागले. आणि मग हा कार्यक्रम कसा व्हावा याच्याविषयी ज्याला त्याला कल्पना स्फुरायला लागल्या. जो तो कल्पनेनी हा कार्यक्रम रंगवू लागला आणि तावातावाने आपल्या मनातल्या कल्पना त्या बैठकांच्या मध्ये तो मांडायला लागला. त्यावेळेला खरोखर त्यांना एवढा उत्साह होता की आपली ही सुचणारी कल्पना आपल्याला अंमलात आणता येईल की नाही याचा देखील ते विचार करत नव्हते. कल्पना स्फुरली की मांडणं एवढंच त्यांना ठाऊक होतं. तिच्या वास्तविकतेचा विचार करणं, साधन सुचितेचा विचार करणं, त्याच्यावरती होणाऱ्या खर्चाचा विचार करणं, याचा कुठलाही विचार त्यांच्या मनात येत नव्हता. मन त्यांनी असं स्वैर मोकळं सोडून दिलं होतं आणि आपलाच मुद्दा कसा खरा आहे ह्याच्यावरही ते आग्रही राहून तावातावाने चर्चा करत होते. पण हा जो कल्पनेचा खेळ रंगलेला होता, तो खेळ जो आहे तो हळूहळू वास्तवाच्या जमिनीवर उतरला. जो आवेश होता आणि आवेशामुळे जी एक दंगल माजल्यासारखं तिथे झालं होतं, चांगल्या विचारांची दंगल, चांगलं घडवण्याच्या संबंधीची जी दंगल होती आणि त्याचा जो धुरळाव सगळीकडे झालेला होता आणि कल्पनेचा जो विलास चालला होता, जे मुक्त नृत्य चाललेलं होतं, तो धुरळा आता खाली बसला. आणि त्यांना मग वास्तविकता लक्षात आली. आणि मग ती लक्षात आल्यानंतर मग ते शांत झाले आणि मग शांतपणाने ते हा कार्यक्रम आपल्याला कसा करता येईल या संबंधी विचार करायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इथे हजारो माणसं इथे जर जमणार असतील तर त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी वागणूक चांगली मिळाली पाहिजे, त्यांची सोय झाली पाहिजे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर हा जर कार्यक्रम करायचा असेल तर 3 ते 4 दिवस याच्यासाठी आपल्याला द्यावे लागणार आहेत. आणि या 3-4 दिवसांची सगळी व्यवस्था, लागणारी वाहनं, थांबण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यांना लागणाऱ्या विजेची व्यवस्था, इकडून तिकडे फिरण्याची, येण्या जाण्याची, बरं त्यात वयस्क लोक असणार, ज्ञानी माणसं असणार, स्त्रिया असणार, मुलं असणार, काय नसणार. तेव्हा या सगळ्यांची व्यवस्था करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मग त्याच्याकरता म्हणून
एक यंत्रणा लागणार आहे आणि त्या यंत्रणेची रचना केल्याशिवाय आपल्याला हे काम पूर्ण करता येणार नाही. म्हणून मग अशा वास्तवाला भिडल्यानंतर त्यांनी एका उत्सव समितीची निर्मिती केली. ही समिती निर्माण केली आणि त्या समितीच्या हाती सगळी सूत्र राहतील, सगळं सुकाणू त्यांच्या हाती राहील असं त्यांनी पाहिलं. आणि मग त्या समितीने वेळोवेळी बैठका घेऊन विचार विनिमय करून अनुभवाचा सगळा तिथे जो काही त्यांना अनुभव असतील आयुष्यामध्ये आलेले ते सगळे उपयोगात आणून या कार्यक्रमाची दिशा कशी असेल, या कार्यक्रमाची गती कोणती असणार, त्याच्यासाठी लागणारी जी साधन व्यवस्था आहे ते कसं जमा करायचं, कुठून आणायचं, अशा पद्धतीचा सगळा विचार त्यांनी पाहावा असं ठरवण्यात आलं. म्हणजे आता ते योग्य दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. या समितीचं अध्यक्षपद तिथलेच जे ज्येष्ठ नागरिक नारायणराव कोठेकर यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलं आणि या अध्यक्षांना सहाय्यभूत होतील म्हणून आणखी 2 उपाध्यक्ष देण्यात आले. श्रीराम बंदांजनकर आणि राजाबाई गोवर्धन या दोघांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तौलनिक विचार व्हायला पाहिजे, साधक बाधक विचार व्हायला पाहिजे आणि सर्वांगानी विचार व्हायला पाहिजे. या उद्देशाने नगरामधले जे ज्येष्ठ आणि ज्ञानी माणसं होते ती सगळी ज्ञानी माणसं अशी एकत्र आलेली आहेत. सचिवपद हे कृष्णराव पातुरकर म्हणून जे कार्यक्रम आयोजनामध्ये ज्यांचा नेहमी पुढाकार असायचा त्या कृष्णराव पातुरकरांना सचिव म्हणून नेमण्यात आलं आणि कोष सांभाळण्याची जबाबदारी नरहर संगवई म्हणून जे अकोल्यातले प्रख्यात असे सद्गृहस्थ होते त्यांच्याकडे ते सोपवण्यात आले आणि बाकीचे जे लोक होते त्यांना सदस्य म्हणून तिथे स्वीकारण्यात आलं. पण ही व्यवस्था होती, ह्याचा अर्थ प्रत्येकाकडे असणारी जबाबदारी ही महत्त्वाचीच होती. त्यामध्ये मधुकाका, गावपांडे, देवराव धोटे, देशपांडे, मधुसूदन, बाळ, जो गदाधर म्हणून जे होते त्यांचा बाळ त्याला पण घेण्यात आलं आणि अशी ही मंडळी उत्सव समिती म्हणून काम करायला सुरुवात झाली. यांच्यावरती जबाबदारी मग सगळीच आली. सगळ्या कार्यक्रमाचं रेखाटन आणि या सगळ्या गोष्टीचं आखणी करणं आणि आखणी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या उपयुक्ततेनुसार माणसं गोळा करणं, श्रद्धापूर्वक त्या लोकांनी इथे काम करावं अशा प्रकारची योजना करणं. मग ती मंडळी सगळी कामाला लागली. आता हे करायचं म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आधी लागतो निधी. आता निधी जमेल तेव्हा जमेल, पण आता सुरुवात करायची म्हणजे सुरुवातीला जो प्राथमिक काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यासाठी निधी लागतोच. मग तो आधी ही जी मंडळी सगळी जमा झाली होती त्यांनी आपापसात असं ठरवलं की सुरुवातीचा निधी आपणच द्यायचा आणि आपण असा निधी दिल्यानंतर कामाला सुरुवात होईल. म्हणून त्यांनी तो निधी दिला आणि निधी दिल्यानंतर मग ही जी उत्सव समिती होती त्यांनी पत्रे तयार केले, पत्रकं तयार केली, शिक्के तयार केले, पदांचे सगळं रीतसर केलं आणि छापील साहित्य निर्माण केलं. ते छापील साहित्य निर्माण करण्यामध्ये ज्या लोकांना साहित्यामध्ये रस होता, ज्या लोकांना कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये रस होता आणि ज्यांना मजकूर लिहिणं, भाषाशुद्धी राखणं, आवाहन करणं, ते योग्य भाषेमध्ये करणं ह्या सगळ्या गोष्टी अवगत होत्या अशा सगळ्यांना याच्यावरती नेमण्यात आलं आणि मग ही पत्र झाली तयार, पत्रकं झाली तयार आणि मग हे झाल्यानंतर मग त्यांनी पुढले विचार सुरू केले. तर हे सगळं आपल्याला जे काम करायचं आहे आणि एवढा मोठा जो आवाका आपला आहे त्याच्यासाठी मग स्वयंसेवक तयार केले आणि मग स्वयंसेवकांचे गट तयार केले. मग त्या गटांवरती वेगवेगळ्या विभाग पाडून त्यांच्यावरती काम सोपवण्यात आलं आणि असा दंडक घालण्यात आला की आपापल्या विभागाचं काम, आपापल्या भागाचं काम
चोखपणे करायचं, दुसऱ्या भागामध्ये लक्ष घालायचं नाही. आपलं काम आणि आपण जे जे नेमून दिलेलं आहे तेच करायचं, अशा पद्धतीचा दंडक त्यांना घालून दिला. आणि मग असे विभागाची कामं सुरू झाले. मग तिथे असा निर्णय करण्यात आला आणि तो सगळ्यांना कळवण्यात आला. तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला ते माहीत असायचं की 2 महिने आधी या स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या भागातल्या तिथे मुक्कामाला यायचं. जे देशभरातले स्वयंसेवक तिथे जमा करण्यात आले, त्यांनी आपापल्या भागातल्या लोकांची व्यवस्था पाहायची आणि ती व्यवस्था पाहण्यासाठी त्या स्वयंसेवकांनाच इथली माहिती असावी, इथला प्रदेश माहिती असावा, कुठल्या वस्तू कुठे मिळतात, केव्हा मिळतात, कशा मिळतात ते कळावं, इथल्या लोकांची ओळख व्हावी. म्हणून त्या स्वयंसेवकांनी 2 महिने आधी अकोल्यात येऊन राहायचं आणि इथल्या लोकांशी मिसळून जायचं. म्हणजे मग त्यांना वेळेवर काम करत असताना अडचणी येणार नाहीत. एवढी दूरदृष्टी ठेवून या उत्सव समितीने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा खरोखर हा कार्यक्रम कसा होणार तर दैदिप्यमान होणार ही गोष्ट आधी ठरल्यासारखीच झालेली होती. आणि हे जे वेगवेगळ्या भागातनं येणारे जे स्वयंसेवक असतील त्या स्वयंसेवकांना स्थानिक सेवकांची तर मदत लागणारच. म्हणून मग ते स्थानिक जे लोक होते त्यांच्यातले स्वयंसेवक त्यांना मदतीसाठी म्हणून देण्यात आले. आणि अशी ही अतिशय उत्तम अशी व्यवस्था करायच्या कामाला सगळे लागले. आता याच्यामध्ये आणखी बारकाईने विचार पुढे सुरू झाला की हे जे नाना ठिकाणावरून जी भक्तमंडळी येणार ती वेगवेगळ्या वयाची असणार आणि काही वृद्ध असणार, काही तरुणही असणार, त्याच्यामध्ये काही मध्यम वयाचे असणार आणि त्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न असणार, त्यांच्या तब्येतीच्या काही तक्रारी असणार. तर आपल्याला प्रथमोपचार करण्यासाठी म्हणून या ठिकाणी औषधं लागणार, काही वैद्य लागणार, काही डॉक्टर्स लागणार आणि मग ते सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे तयार, असा विचार सगळ्यांनी केला. आणि त्याची सुद्धा काही केंद्र प्रत्येक विभागात ती केंद्र निर्माण करण्यात आली आणि प्रथमोपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली. एकूण हा कार्यक्रम 3 दिवसांचा करावा असा निर्णय झाला. हजारो भक्त त्या ठिकाणी येणार, त्यांचा निवास होणार, त्यांचं भोजन होणार आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जी साधनं लागणार आहेत ती सगळी साधनं आधी जमा करावी लागतील असं. आणि जो खर्च राहील तो खर्च मग त्याच्याकरता देणग्या मिळवणं, त्याच्याकरता आवाहनं करणं, अशाही गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. स्वयंसेवकांचे जे गट होते ते शिस्तबद्ध पद्धतीने या कामाला सगळे लागले. आणि हे करत असताना अकोल्यामध्ये जेव्हा हा मोठा कार्यक्रम आपण करणार आहोत तेव्हा सगळं अकोला याच्यामध्ये सहभागी व्हावं असा विचार पुढे आला. आणि मग त्या विचारानुसार नगरामध्ये जेवढ्या सामाजिक संस्था होत्या त्यांना पत्र पाठवण्यात आली, त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या, त्यांना आवाहन करण्यात आलं, महाराजांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आणि त्यांना या ठिकाणी अत्यंत प्रेमाने पुन्हा पाचारण करण्यात आलं. तेही यात सामील झाले. विनयकुमार पाराशर नावाचे त्यावेळेला नगराध्यक्ष होते. ते नगराध्यक्ष मग असा विचार करण्यात आला की अकोल्याची म्हणून एक समिती असली पाहिजे आणि त्याच्याकरता त्या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी नगराचे जे अध्यक्ष विनयकुमार पाराशर यांना ती जबाबदारी सोपवण्यात आली. जो मुख्य कार्यक्रम जो होणार होता त्या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी मग विनयकुमार पाराशर नगराचे अध्यक्ष यांची नेमणूक झाली. गोविंदराव सरनाईक नावाचे त्या वेळेला राज्याचे राज्यमंत्री होते, त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असं ठरवण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की मग राजकारणातली इतर मंडळी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली. आणि मग हा कार्यक्रम कुठे करावा
ह्याच्यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा ही सगळी राजकारणातली मोठमोठी माणसं तिथे होतीच. त्यांनी स्वराज्य भवन नावाचं जे त्या ठिकाणी जे ठिकाण होतं महत्त्वाचं, तिथे आपण हा कार्यक्रम घेऊ. त्याला मैदान पण मोठं आहे, हजारो लोक जिथे सामावले जातील अशा पद्धतीचं ते आहे. तिथे मोठा मंडप पण उभारता येतो. तेव्हा स्वराज्य भवन इथे आपण हा कार्यक्रम करू असं ठरवण्यात आलं आणि मग सगळे कामाला लागले. ते मैदान खूपच मोठं होतं आणि तिथे सगळ्या सोयी होत्या, पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं होतं, विजेची व्यवस्था होती. आणखी काय पाहिजे असा सगळा विचार करून, सारासार विचार करून हा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावा असं ठरवण्यात आलं. हे जेव्हा सगळे मिळून होतं त्यावेळेला कुठलंही काम हे आकाराला आल्याशिवाय राहत नाही. असं हे नगरातले सगळेच कामाला लागले, राजकारण्यांपासून व्यावसायिकांपासून तर वेगवेगळ्या ज्या संघटना होत्या त्या संघटनाही कामाला लागलेल्या आहे. नगरातल्या सगळ्या संस्था एकत्र आलेल्या आहेत. तेव्हा हे काम होणारच होणार, सहज होणार, सुंदर होणार आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका उरली नाही. याच्यामध्ये किती बारकाईने विचार केला असेल तर तिथे ज्या स्त्रिया जमतील त्या स्त्रियांसाठी, त्यांच्या अडचणींसाठी म्हणून स्त्रियांचीच समिती असली पाहिजे असा विचार करण्यात आला आणि म्हणून मग स्त्रियांची समिती निर्माण केली. त्यांच्या स्वयंसेविका निर्माण करण्यात आल्या, त्यांचेही विभाग पाडण्यात आले, त्यांच्याही मुक्कामाच्या ठिकाणी या सर्व सोयी देण्यात आलेल्या आहेत. असं सगळं खूप बारकाईने जेव्हा विचार केला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या. मुलामुलींची जी शहरातली जी मंडळं होती, शाळांची, महाविद्यालयांची, त्यांनासुद्धा याला जोडून घेण्यात आलं आणि मग सगळे एकत्र आले. समष्टी जेव्हा एकत्र येते तेव्हा काय घडून येत नाही. तेव्हा अशा पद्धतीने अकोला नगरातले सगळे विचारी माणसं एकत्र आले आणि सद्गुरूंचा हा सत्कार त्यांनी करायचं ठरवलं. या ठिकाणी भावदर्शन पहिले आपण थांबवूयात.